नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कशाच्या विषयी व्हिडिओ बनवलेला आहे। येस मंडळी, हेअर केअर विषयी व्हिडिओ बनवलेला आहे, हेअर ऑइल विषयी व्हिडिओ बनवलेला आहे। खूप 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 फायदेशीर आहे, नक्की वापर करा। पण जर तुम्ही एक आठवडा 2 आठवडा यूज केला तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळणार नाहीत। मिनिमम तुम्हाला 6 महिने कंटिन्यू, जसं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने लावायचं आहे, कसं बनवायचं आहे, त्याच्यासोबत अजून काय काय काळजी घ्यायची हे सगळं पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे केस सुद्धा एकदम लांब सडक आणि खूप चमकदार, शिवाय कोंडा होणार नाहीत, केस गळणार नाहीत आणि उत्तम निरोगी केस होतील। सो टिप्स आणि ट्रिक्स बरोबर सगळं फॉलो करा। आणि मंडळी, मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या प्रकारचे हेअर केअर, अजून हेअर केअर बद्दल किंवा हेअर विषयी व्हिडिओज केले तर चालणार आहेत का। म्हणजे हेअर पॅक्स असतात, मास्क असतात, किंवा स्ट्रेट हेअर बनवण्यासाठी काय करायचं, असे भरपूर सारे गोष्टी मी अप्लाय करत असते, ते तुमच्या बरोबर शेअर करू का हे कमेंट करून नक्की सांगा। आणि कमेंट करून हेही सांगा की तुम्हाला माझे केस कसे वाटतायत। मी एका स्टोरीमध्ये शेअर केलं होतं की माझे केस जेव्हा मी प्रेग्नंट होते त्यावेळी ऑलमोस्ट एवढे केले होते, कानाच्या थोडेसे खाली इयरिंग्स पर्यंत केले होते, आणि ते आता ऑलमोस्ट पाठीच्या पण खाली आलेले आहेत, खूप छान वाढलेले आहेत। माझे केस गळत नाहीयेत, मी अजून स्टील फीडिंग मदर आहे, फीड करतेय, डुगू आता 2 वर्षाचं होईल पण केस गळत नाहीये, टचवूड लांब आहेत, दाट आहेत। तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। आणि हो, या व्हिडिओच्या थंबनेल मध्ये तुम्हाला दिसत असेल एक शिरो पिछू म्हणून एक आयुर्वेदातील भाग आहे, तोही खूप उत्तम आहे। तर तो कसा करायचा हेही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता तेल बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे बघा। कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मूठभर, जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत, कांदा चिरून घेतलेला आहे, मेथीचे दाणे, कलोंजी म्हणजेच काळे तीळ घेतलेले आहेत, कापूर घेतलेला आहे, भीमसेनी प्युअर कापूर घेतलेला आहे, त्यानंतर विटॅमिन ई ऑइल घेतलेला आहे, त्याच्या कॅप्सूल्स घेतलेल्या आहेत। इथं मी कोकोनट वॉटर म्हणजेच खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे, साधारणतः 1.5 वाटी तेल आहे, मंद ठेवलेले आहे, गॅसची जी आच आहे ती। हे तेल कुठलं घेतलेलं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तेल बनवत असताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे तेलाचा धूर कसल्याच प्रकारे आला नाही पाहिजे। ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की तेलाचा धूर होतोय किंवा तेलामधून धूर होतोय त्यावेळी गॅस बंद करायचा। जर तेलाचा धूर झाला तर काय होईल, जे आपण गुणकारी ऑइल बनवणार आहे, तेल बनवणार आहे, ते सगळं जळेल आणि त्यात जे त्याचे फायदे उतरणार आहेत किंवा त्याचे गुणधर्म उतरणार आहेत, जे आपण साहित्य वापरलेलं आहे त्याचा काहीही उपयोग होणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची काळजी हीच घ्यायची आहे की तेलाचा धूर अजिबात झाला नाही पाहिजे। आणि जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत त्याचं कोणतंही प्रमाण नाही आहे, थोडंसं प्रमाण कमी म्हणजे मागे पुढे झालं तर चालेल, पण एक छोटा कांदा मी चिरून घेतलेला आहे, त्यानंतर कढीपत्त्याची जी पानं आहेत ती मुठभर घेतलेली आहे, जास्वंदीची फुलं सुकलेली 3-4 होती आणि ताजी फुलं होती ती एक 3 होती, त्यानंतर मेथीचे दाणे 1.5 चमचा घेतलेले आहेत, काळे तीळ 1.5 चमचा घेतलेले आहेत, आणि हे मंद आच करून ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्याचे जे सगळे गुणधर्म आहेत त्याचा जो अर्क आहे तो आपल्या तेलामध्ये उतरला पाहिजे। आणि मी परत परत तेच सांगेन की कुठल्याही प्रकारचा त्याच्यामधून धूर येता कामा नये, गॅसची आच मंदच ठेवा। आता आपलं साधारणतः गॅसची आच मंद केल्यानंतर हे एवढं म्हणजे वाटीभर तेल बनवायला एक 10 ते 15 मिनिटं जातात। आणि तुम्ही तर बघत असाल थोडंसं जे पातळ आपलं तेल आहे ना ते थोडंसं थिक व्हायला लागतं, म्हणजे थोडंसं त्याला दाटसरपणा यायला लागतो, आणि तेल जे होतं ते पांढरं शुभ्र होतं आणि त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे। आता एका बरणीमध्ये आपण हे गाळून घेणार आहोत, नाही गाळलं तसंच घेतलं तर ते मध्ये मध्ये येतील सगळे जे कण आहेत, ते सगळं साहित्य आहे, त्याच्यामुळे हे तेल जे आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। गरम गरम गाळू नका, थोडंसं थंड होऊ देत आणि मग गाळा। पण मला कंटिन्यू व्हिडिओ शूट करायचा होता त्याच्यामुळे मी हे गरमच गाळलेलं आहे। हळूहळू एका बरणीमध्ये तुम्ही आठवड्याचं तेल ताजंच बनवा, एक 15 दिवस बनवलं तरी चालेल। आता याच्यामध्ये कापूर घालायचा आहे आणि विटॅमिन ऑइलचे 3 कॅप्सूल्स घेतलेले आहेत, साधारणतः 1 ते 1.5 वाटी तेलासाठी 3 विटॅमिनचे कॅप्सूल्स पुरेसे आहेत, विटॅमिन ई ऑइलचे कॅप्सूल्स पुरेसे आहेत। आणि त्यानंतर काय करायचं आहे, हे कॅप्सूल्स फोडून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे छान ढवळून घ्यायचं आहे आणि हे बाटलीमध्ये बंद करून ठेवायचं आहे। आता कापूर जो आहे तुम्ही लावताना साधारणतः थोडा वेळ आधी टाकलं तरी चालेल। आता लावत असताना तेल कोमट करून घ्यायचं आहे, डबल बॉइलिंग ऑइल मध्ये
डबल बॉइलिंग मेथड करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला इथं दिसत असेल तेल गाळून घेतल्यानंतर सगळे जे साहित्य खाली राहिलेलं आहे. आता आपल्याला तेल लावण्यासाठी काय लागणार आहे, कापूस लागणार आहे. कापसाचा एवढा मोठा तुकडा लागणार आहे, कापसाचा बोळा लागणार आहे, त्यानंतर हे बँडेज लागणार आहे. आणि हे जे तेल आहे माझ्या केसांसाठी साधारणतः अर्धी वाटी तेल आहे, किंवा मी अजून लागलं तर घेईन, पण कोमट करून लागतं त्याच्यामुळे थोडंसं लागेल असं घ्यायचं आहे. आता एक पट्टी आधीच मी कापून घेते, ते तुमच्या डोक्याच्या हिशोबानुसार कापून घ्यायची आहे. आणि कशासाठी लागणार आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. ही पट्टी बघा, जो कापूस आहे त्याच्यामध्ये ही पट्टी मी असा हा कापूस ठेवून त्याला रॅप केलेली आहे. जी बँडेज पट्टी आहे त्याला ती रॅप करून घेतलेली आहे. आता याचा पुढे वापर आपल्याला काय होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे. खूप सुंदर व्हिडिओ आहे, खूप युजफुल आहे मंडळी. जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं ना, मी जे जे काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला, माय गॉड, रिझल्ट्स अमेझिंग तुम्हाला भेटतील. आता आपण मसाज करून घेऊयात. सगळ्यांचं म्हणणं असतं की केस घाण झाले की मसाज करायचा, पण केस स्वच्छ असतानाच तेल लावा. आणि तुमचे जे केस आहेत त्याचं पार्टिशन करून घ्या. जिथून तुमचा भांग चालू होतो मध्ये पार्टिशन केलं. माझे केस थोडेसे दाटसर आहेत त्याच्यामुळे मी असं पार्टिशन करून घेतलेलं आहे. आता हे पार्टिशन करून घ्यायचं आहे. आणि कापसाच्या बोळ्याने सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे. आता जे आपण साहित्य घेतलेलं आहे त्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते. आता आपण जे जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत, मेथीचे दाणे घेतलेले आहेत, काळे तीळ म्हणजेच कलोंजी, कांदा, त्याचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. केस वाढण्यास याची खूप जास्त मदत होते. केसांना चमकदार करण्यामध्ये खूप जास्त हेल्पफुल आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये जे ॲमिनो ॲसिड्स आढळतात ते ॲमिनो ॲसिड्स केसांसाठी खूप पोषक मानली जातात. त्यातली जी तत्त्व असतात ती केसांसाठी खूप पोषक असतात. त्यामुळं काय होतं, त्या ॲमिनो ॲसिड्समुळं केसांची वाढ होण्यास मदत होते, केसांना तुटण्यापासून वाचवते, पोत सुधारते, मजबूत आणि घनदाट करण्यास मदत होते, केसांना कंडिशनर करते, त्यानंतर कंडिशनिंग होते, टक्कल पडण्यापासून वाचवते, कोंड्यापासून मुक्ती होते म्हणजे कोंडा कमी होतो, त्यानंतर केस पांढरे होण्यापासून थांबवतात जास्वंद, मेथीचे दाणे, तीळ आणि कांदा ह्या गोष्टी. त्यानंतर केस वाढतात, खूप प्रचंड वेगाने वाढतात. केसातला कोरडेपणा या गोष्टींमुळे कमी होतो. आणि तिळामुळे काय होतं, काळ्या तिळामुळे केस आपले चमकदार होण्यास मदत होते. कढीपत्त्यामुळे केसांची वाढ केसांची वाढ होण्यासाठी कढीपत्ता खूप उपयुक्त आहे. केसांमध्ये जे फाटे फुटलेले असतात, जे स्प्लिटन्स असतात ते सगळे नाहीसे होतात. केस गळणे थांबते, केसांची नैसर्गिकपणे चमक वाढते, कोंडा होत नाही. कोरडे जे केस पडले असतील तर ते पोषण व्हायला मदत होतात. आणि कापूरमुळं काय होतं, डोकं शांत राहतं, केसांची मुळं मजबूत होतात. आता मसाज कसा करायचा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ऑलरेडी मागे सांगितलेलं आहे. आपली जी बोटं आहेत, बोटांचे जे बोटं आहेत ना त्याचाच वापर करायचा आहे. आणि छान मसाज हलक्या हाताने करायचा आहे. मसाजच्या आपण बऱ्याच टेक्निक्स आहेत, मी फक्त तुम्हाला इथे राऊंड म्हणजे गोलाकार पद्धतीनं मसाज कसा करायचा हे दाखवलेलं आहे. जर मसाजवरती वेगळा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवूयात. आता मसाज करत असताना काय करायचं, हलक्या हाताने मसाज करायचा. काही जण काय करतात, तेल घेतात, सगळ्या हाताला तळव्यांना चोळतात आणि खसा तेलांना लावतात. पण मंडळी, केसांची जी मुळं असतात ती खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे खूप हलक्या हाताने मसाज करायचा. मानेला पण मसाज करायचा आणि कपाळाला पण. आता आणि ही जी पट्टी आहे ती पुढे बांधायची, जेणेकरून जे तेल आपण शिरोपिछू करणार आहोत ते तेल पुढे तोंडावरती येऊ नये याच्यासाठी ही गोष्ट बांधायची आहे. म्हणजे हे बँडेज पट्टी बांधायची आहे, तेल पुढे तोंडावरती चेहऱ्यावरती ओघळू नये म्हणून. आता आपण शिरोपिछू कसा करायचा ते बघूयात. आणि शिरोपिछू म्हणजे काय, का करायचा हे सगळं पुढे व्हिडिओमध्ये समजेल. शिरोपिछू करत असताना काय करायचं, सुरुवातीला जे आपण मगाशी बँडेजमध्ये कापूस रॅप करून घेतला होता तो काय करायचा आहे, तेलामध्ये बुडवून घ्यायचा आहे. शिरोपिछू करत असताना लक्षात ठेवा, तेल कोमट हवं आहे, कडकडीत नकोय आणि थंड पण नकोय, कोमट. आता तो मस्तकावर म्हणजे आपल्या माथ्यावरती ठेवायचा आहे आणि कापसाच्या बोळ्यांनी त्याच्यावरती अभिषेक कसा आपण देवाला करतो त्या पद्धतीनं तेलाचा अभिषेक करायचा आहे. आता पिछू म्हणजे काय, कापसाचा बोळा तेलात बुडवून आपल्या डोक्यावरती, आपल्या
माथ्यावरती ठेवायचं, त्याला म्हणतात शिरोपिछू. आपल्याकडे एक पद्धत आहे बघा, लहान मुलांची आपण टाळू भरतो ना, त्याच पद्धतीनं ह्या गोष्टी करायच्या आहेत. शिरोपिछूमध्ये सुद्धा आपण तेच करतोय की आपली टाळू भरतोय. माथ्यावरती कापसाचा बोळा ठेवायचा म्हणजे शिरोपिछू, आणि काही काळासाठी ठेवायचा आहे, साधारणतः 20 मिनिटं हा बोळा ठेवायचा आहे. नियमित शिरोपिछू जर तुम्ही केलं तर केस गळणं पूर्णपणे बंद होतं, डोकेदुखीपासून आराम मिळतो, छान झोप लागते, शांत झोप लागते. डोळ्यांवर ताण येत असेल तर तुम्ही शिरोपिछू करू शकता, ताण कमी होतो. म्हणजे जॉबवरून जे सतत PC समोर, कम्प्युटर समोर असतात त्यांच्यासाठी शिरोपिछू उत्तम आहे. आणि काय होतं, केसांना आणि डोक्याला, कपाळाला याच्याबरोबर मसाज करायचा, त्याच्यामुळे खूप छान झोप लागते, शांत झोप लागते. आणि नेक्स्ट डे शिरोपिछू करून झाल्यानंतर खूप हार्श शॅम्पू वापरायचा नाही आहे, कमी शॅम्पू वापरायचा, जेणेकरून ज्या आपण गोष्टी सगळ्या अप्लाय केलेल्या आहेत केसांवरती त्या व्यवस्थित राहिल्या पाहिजेत. आणि केसांचं जे कंडिशनिंग ऑलरेडी आपण केलेलं आहे, केसांची जी मुळं मजबूत झालेली आहेत ती जर तुम्ही खसाखसा शॅम्पूनी म्हणजे शॅम्पू वापरला तर ते नाहीसे होतील. त्याच्यामुळे शिरोपिछू करत असताना या गोष्टी सगळ्या फॉलो करायच्या. आता काय करायचं, परत मी बँडेजची पट्टी कापून घेतलेली आहे आणि मी ज्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं ते बोळा बांधून ठेवायचा, साधारणतः 1 तासभर ठेवायचा. त्यानंतर गरम पाण्याचा टॉवेल गरम पाण्यामध्ये बुडवायचा आणि तो टॉवेल तुमच्या केसांना बांधायचा. ते 20 मिनिटं तुम्ही त्याला वाफ देऊ शकता, त्याने खूप छान फरक पडतो, खूप छान झोप लागते. आणि नेक्स्ट डे मस्त हेअर ऑइल वॉश करायचं. याचं कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं केल्यानंतर मला कमेंट करून सांगा. मंडळी, तुम्ही मला इतकं थँक्यू म्हणणार आहात ना कमेंट करून, मी तुम्हाला सांगू शकत नाही. सुरुवातीला तुमचे केस गळतील, कारण गळू देत, जितके गळतील तेवढे गळू देत, पण साधारणतः 1 ते 2 सेटिंग नंतर शिरोपिछू आणि ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक पडेल. पुढे मी तुम्हाला दाखवते माझे केस कसे दिसत आहेत. हे बघा, खूप छान. कोणता म्हणजे कसा वापरायचा, कोंब कसं करायचं, हे पण सगळ्या गोष्टी खूप आहेत याच्यामध्ये. जर व्हिडिओ करायला गेले ना 7-8 पार्ट्स आरामात होतील. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर सांगा. माझे केस काही मुळातच स्ट्रेट नाही आहेत, पण खूप छान आहेत. बघा तुम्ही, खूप मध्ये खूप पांढरे व्हायला लागले होते कारण माझ्याकडून व्यवस्थित फॉलो होत नव्हतं, पण आता तुम्ही बघू शकताय किती छान दिसत आहेत. खूप भारी होतं हे सगळ्या गोष्टी. जर स्वतःसाठी साधारणतः अर्धा तास लागतो ह्या सगळ्या गोष्टी करायला. काढा मंडळी, खूप भारी होईल. आणि मला सांगा तुम्हाला माझे केस कसे वाटतायत ना चमकदार? वाटतीये का हो मी एका मुलाची आई? बघा, खूप छान, जोगसपाट, खूप छान दिसत आहेत केस. आणि स्प्लिटन्स होत नाहीत या ऑइलमुळं, स्प्लिटन्स अजिबात होत नाहीत, कोंडा होत नाही, केस गळती पूर्णपणे थांबते. बघा, माझे केस थोडेसे वेवी आहेत आणि मी हे सतत बांधून ठेवते, म्हणजे माझे वरती फोल्ड असतात त्याच्यामुळे ते जास्त वेवी असे दिसत आहेत, पण खूप छान झालेत केस. गुड हेअर डे तुम्ही म्हणू शकता, किती छान दिसत आहेत बघा. तर मंडळी, सगळा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्या गोष्टी खरंच मनापासून फॉलो करा. शिरोपिछू तर आठवड्यातून एकदा किंवा तुम्हाला जास्त वेळा जर जास्त प्रॉब्लेम्स असतील तर 2दा नक्की फॉलो करा. खूप चांगला आहे. तुमच्या मुलांसाठी पण तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये काहीही तुमचं हे होणार नाहीये. पण एक गोष्ट सांगते, जर तुमची मुलं 2 वर्षाच्या आतील असतील तर तुम्ही मोस्टली त्याच्यामध्ये कापूर यूज करू नका. जर तुम्ही प्रेग्नंट असाल, प्रेग्नंट वुमन असाल, प्रेग्नन्सी चालू असेल तुमची, तर कापूर शक्यतो अवॉइड करा. काही त्यांनी हार्म नाही होणार, पण शक्यतो अवॉइड करा. आणि मी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमचे केस खरंच खूप छान होतील. मला वापरल्यानंतर 1 ते 2 महिन्यानंतर किंवा 1-2 आठवड्यानंतर तुम्ही नक्की रिझल्ट सांगा मला कसे वाटले. आणि त्याच्यासोबत मास्क आहेत, हेअर पॅक्स आहेत त्याच्याविषयी, किंवा अजून तेलाचे भरपूर सारे प्रकार आहेत, हेअर मसाज कसा करायचा, या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करू का हेही कमेंट करून मला सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आम्हाला इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सगळ्याच्या ज्या लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आणि हेअर ऑइल सुद्धा मी कुठलं वापरलेलं आहे, म्हणजे ते हेअर ऑइल तयार करण्यासाठी सुद्धा जे बेसिक ऑइल आहे, कोकोनट ऑइल, खोबरेल तेल, ते कुठलं वापरलेलं आहे त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.